भामरे नमस्ते, बोला. ओळखलं का तुम्ही? हो, ओळखलं ओळखलं. सर, असं विचारायचं होतं तुम्हाला. हम्म. 15-20 दिवसाला आपला बागाला टाइम आहे. बर नेमकं घरची मंडळी थोडं घाबरून गेली, रेट थोडं ढासळले. बर थोडं रेट वाढतील का सर? घरची मंडळी का भरली ना आतापर्यंत? तुम्ही नाही ना का भरला? नाही, तुमच्या बरोबर तर काही घाबरले. आमच्या सर आहे ते म्हणजे काही घाबरले, काही कारण नाही. तुम्ही घाबरू नका हो. मेन पायलट घाबरला ना, मागचे मागचे प्रवासी गाडीत बसलेले घाबरले, काय अडचण नाही. पण मेन पायलट घाबरले, गाडी वळती कुठंतरी. आणि हा तेच ना सर. हो. म्हणता सरांना काही मागच्या वर्षी आमच्या रोजचे पण तुम्हाला आठवण आली असेल. हो हो. झाली की आठवण. नाही सर, या वर्षी खूप मस्त लोड आहे. एक नंबर बाग बनवला आहे. फक्त मंडळी घाबरून गेली तर सरांचं काहीतरी. आणि तुम्हाला फोन लावायला पण असा जीव घाबरतो काय, तुम्ही बिझी येत रोज तुमचे व्हिडिओ बघतो. बर 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 रोज तुमचे व्हिडिओ एकदम अगदी रोज म्हणजे सरांचा कधी व्हिडिओ येईल, काय काय मार्केटची परिस्थिती चालू आहे. आणि मला काय सांगायचं काम नाही सर. म्हणजे बिंदास एकमेव ठिकाण तयार आहे आपलं नाशिक. म्हटलं आपल्याला टाइम आहे अजून 15 दिवस. काय करायचं म्हणजे ते जरा. काही काळजी करू नका. सगळं चांगलं होणार आहे, सगळं चांगलं होणार आहे. फक्त पावसाचा 1-2 दिवस नाकामध्ये आल्यानंतर थोडेसे अडचण होते आहे. पण आता थांबलेले माल कमी झाले तर काय कुठून काय झाड तोडून आणणार काय लोक? नाही, खरं सर. मग बऱ्याचशा बागा खाली पण झालेल्या आहेत. घाबरू नका सर, एक मार्गदर्शन द्या ना प्लीज करू. पहिली गोष्ट, आता हे जे कळी सेटिंग एका टायमिंगला झाले होते त्या पिरियडला पुढचं ऑगस्ट मध्ये आणि जुलैमध्ये, त्यावेळेस जुलैला पहिल्यांदा बाजार खूप होते. म्हणजे 5-7 जुलैचा रेकॉर्ड पाहिलं तर 150-200 रुपयाचे रेट होते. आणि त्यानंतर पाऊस चालू झाला, पावसात बी रेट चांगले होते. आणि जसा पाऊस उघडला तर एकदम बाजार 200चा 100 वर आला. आणि त्यावेळेस कारण काय झालं की ज्याच्या 6 महिन्याच्या बागा नव्हत्या, 5 महिन्याच्या बागा सुद्धा कच्च्या मार्केटमध्ये आल्या. कच्च्या मार्केटमध्ये आला. त्यांनी रेट पाडला, तो रेट उठायला वेळ गेला. पण आता 21 तारखेला मी सांगितलं होतं की श्रावण उत्तर भारतात चालू होतोय 28 तारखेपासून. 23-24 पासून बाजार वाढाय चालू झाले. तर हे थोडासा पावसाचा पिरियड आता थोडासा आपल्याला 2 दिवस त्रासदायक होऊन गेला. आता बाजार उठणार. काल आज आवक जरी जास्त होती, आपण आवक थांबवली आणि बरोबर हो, रेट जागेवर आणण्यासाठी आपण खूप प्रयत्न केले. म्हणजे असं रेट पडून दिले नाहीत आपण. बरोबर. त्यामुळं घाबरून जाऊ नका. बऱ्यापैकी रेट चांगलेच आहेत आणि चांगलेच राहतील. पण इथं जागेवर सर असं परिस्थिती व्यापाऱ्यांनी करून टाकली. ते 60-65 70च्या 70 सुद्धा नाही. ठीक आहे ना, व्यापाऱ्यांना तुम्हाला व्यापारी कुठला नेणार आहे? जो चांगला आहे तोच नेणार आहे. मार्केटमध्ये तो चांगला कधी बी चांगलाच विकणार आहे. बरोबर. त्यामुळं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. 15 दिवस जायचे, एका दिवसात काही बी घडामोडी होत आहेत. मी परवा दिवशी सांगितलं होतं की बाबा पाऊस येणार आहे, 2 दिवस गडबड होणार आहे, तशीच झाली. पण तरी पण पुण्यातले जर रेट पाहिले तर जी 52 रुपये गुटी गेली होती तर 55 गेली, आज 75 रुपये गेली. 75 रुपये गेले. सर मी तुमचं म्हणजे हे बघा, इंस्टाला पण लाईव्ह तुमचे व्हिडिओ रोज बघत असतो तुम्ही. आणि तुम्ही सर एक नंबर काम करताय तुम्ही. कमीत कमी रोज शेतकऱ्यांचे पण असा पहिला माणूस बघितला मी. नाही सर, काही गरज नाही कोणाला. या जगात कोणालाच कोणाची पडलेली नाही. एक तुम्ही रेकॉर्डिंग करून बघा, कोणालाच पडलेली नाही. पण सर तुमचे लाखाचे 1.25 लाख नाही 2 करोड होऊन जातील. असा माणूस मी भारतात नाही जगात पहिला माणूस बघितला. ते एक सुंदर, कमीत कमी तुमच्याशी बोलणं शांतता, झोप नाही. सर्वांना एक व्हिडिओ कॉलच म्हणजे बाहेर अवस्था आलेला आहे. एक नंबर माणसं. आणि आपलं तर खूप जुनं नातं आहे सर. हो, खूप जुनं. आणि हे नातंच वाढवायचे आपल्याला. कुणी जाताना बरोबर घेऊन जाणार नाही काय, पण आपल्या समाजात कुठेतरी आपण देणं लागतोय. हे पहिलं एक आम्हाला आहे ना, कमीत कमी म्हणजे 10 तरी येतं तुमचं बोलण्यानंतर. हो.
तर सरांना फोन आता तर तुमचं रिलेशन आम्ही तर जुने शेतकरी आहेत नंतर सर फोन रिसिव्ह करता का नाही करता. नाही नाही करणार ना. मला जेवढा टाइम मिळतो तेवढा बोलायचा प्रयत्न करतो. दररोज 2-4 तास तर फोनवरच बोलतोय मी. थोडं अहो, बोलायला भेटेल. खूप सुंदर काम करताय सर. हा, अगदी सुंदर. हम्म, 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 हम्म. काय वाटतं सर 10-15 दिवस बाकी आहेत. काही अडचण नाही. मला तुम्ही त्या काढायच्या अगोदर 2 दिवस फोन करा. तुम्हाला मी मार्केटला मोकळं बोलवील. जागेवरती हा कोण आला तर त्याचा अंदाज घ्या. हा, बरोबर. आपली बाग हा. खराब नाही झाली पाहिजे. या लेवलवर नाही तुम्ही. सर, नाही नाही नाही. काही खराब म्हणजे 1% सुद्धा नाही आतापर्यंत. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. नक्कीच तुम्ही मला त्या दरम्यान फोन करा. आणि आहे सर यावं लागेल त्याच्यामध्ये माझं 3-4 दिवस आहे सर लावावे लागेल सर आपल्याला. चालेल, 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 चालेल. करा सर कॉपरेट करा हा एवढं. 100%